हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वंदे परमानंद माधव. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोते, आज प्रामुख्याने कामिका एकादशी आहे. या एकादशीचं काय महात्म्य आहे हे निरनिराळ्या कथा आपण या माध्यमांच्या मधून ऐकतो. मला त्यातल्या फक्त एकादशी या शब्दाच्या संदर्भात 2-3 गोष्टींचा उल्लेख करायचा आहे. आपल्याकडे निदान 15 दिवसातून तरी एक दिवस उपवास करावा. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे बसणे. भगवंताच्या जवळ बसण्यासाठी भोजनाचं सुद्धा बंधन नको, त्याला उपवास म्हणायचं. आता त्या उपवासानंतर उपासाचे अनेक पदार्थ आले, तेही आम्ही खायला सुरुवात केली. पण मुख्य गाभा जो त्यातला आहे तो मात्र आम्ही थोडासा विसरतो. कुठलाही देह किंवा कुठलंही यंत्र झालं तर त्याला अधूनमधून विश्रांती द्यावी लागते, थोडी तरी विश्रांती द्यावी लागते. त्यामुळे 15 दिवसातून एक दिवस पोटाला विश्रांती मिळाली पाहिजे, अन्न पचन झालं पाहिजे. यासाठी ही आधुनिक पद्धतीने सुद्धा आम्हाला या एकादशी विषयी सांगता येईल. आपल्याकडे ज्या अनेक कथा आहेत त्या एकादशीच्या दिवशीच्या ही आमची कामना पूर्ण करणारी एकादशी आहे. आणि पावसाळ्यात आम्हाला पुष्कळ सावध राहावं लागतं, हेही आम्हाला लक्षात येईल. तुळशी पूजन मागच्या वेळेला मी आपल्याला सांगितलं की तुळस आहे, वड आहे, पिंपळ आहे, त्याचप्रमाणे उंबर आहे आणि बेल आहे. हे वनस्पतीमधील ब्राह्मण आहेत. तर आता लक्षात घ्या, गौतम बुद्धाला सुद्धा जे ज्ञान प्राप्त झालं ते पिंपळ वृक्षाखाली झालं. याचा अर्थ ज्याला ज्ञान प्राप्त करायचं आहे त्यांनी या वृक्षांना जवळ करावं, या वृक्षांच्या सहवासात राहावं, हा एक भाग लक्षात घेतला पाहिजे. आणि त्यातल्या त्यात तुळशीचंच महत्व जर सांगायचं झालं तर ती किती औषधी आहे याविषयी आमचं जे शास्त्र आहे त्यामध्ये भरपूर वर्णन केलेलं आहे. पण मला त्या औषधी वर्णनापेक्षाही महत्वाचा भाग सांगायचा आहे. कोणी जर या पूजेला विरोध करणार असेल तर त्या संदर्भामध्ये एक छोटासा किस्सा आठवला, तो सांगून मग मी माझ्या मूळ विषयाकडे वळणार आहे. अधूनमधून या एकादशीचा विषय मधून येईल. सांगायचं तात्पर्य की अकबर बिरबलाच्या ज्या अनेक गोष्टी यामध्ये आहेत, यामध्ये अशी एक गोष्ट आलेली आहे की अकबर आणि बिरबल दोघ जणी रस्त्याने जात असताना बिरबलानी तुळशीचं झाड दिसलं, त्याला नमस्कार केला. अकबराने त्याला विचारलं की ही तुळशी काय आहे, तर म्हणाले ही आमची तुळशी माता आहे. अकबर बराच चांगला होता असं राजा म्हणणारे काही आहेत, मला त्याच्या खोलात जायचं नाही. पण त्यांनी ते तुळशीचं झाड उपटलं आणि असं चोळून चोळून अंगाला लावून फेकून दिलं. म्हणाले तुझ्या आईला स्वतःच संरक्षणच करता येत नाही. आता बिरबल काय बोलणार. पुढे गेल्यानंतर आणखीन एक झाड दिसलं,
अगदी सुरुवातीला तुळशीला असा नमस्कार केला होता बिरबलानी, आणि पुढे एक झाड दिसलं त्याला त्यांनी साष्टांग दंडवत घातलं. मग त्यांनी विचारलं हे कोण आहे? तर म्हणाले ती आई आहे आणि हा बाप आहे. ज्याला त्याच्या पद्धतीने उत्तर द्यावं लागतं. बाप आहे म्हटल्यानंतर तेही झाड त्यांनी उपटलं आणि ते आपल्या अंगाला लावलं. ते होतं आग्याबोंडाचं. आणि मग सगळ्या अंगाची आग व्हायला लागली. त्यानंतर बिरबलानी असं म्हटलं की पहा, आमच्या आईला तुम्ही त्रास दिला, त्यामुळे वडिलांनी तुम्हाला शिक्षा दिलेली आहे. पण म्हणाले आता याच्यावर इलाज काय? नाही, म्हणाले आमच्या आईला शरण जा. मग हा तुळशी मातेला त्यांनी नमस्कार केला आणि तुळशीची पानं त्यांनी थोडीशी चोळून पुन्हा अंगाला लावली आणि त्याची आग थांबली. सांगायचं तात्पर्य काय? त्वचा रोगावर किंवा असं काही खाज वगैरे सुटली असेल तर त्याच्यावर सुद्धा तुळशी उपयुक्त आहे. या वैज्ञानिक दृष्टीचाही आम्ही तरुण पिढीसमोर हा भाव ठेवला पाहिजे. मग बाकीच्या कथा जर सांगायच्या झाल्या तर रशियाच्या संदर्भात एक या तुळशीच्या संदर्भात कथा आली आहे. ती म्हणजे अशी की एका रशियन स्त्रीनी निरनिराळे वृक्ष लावायचे, त्यात तुळशीचाही वृक्ष तिने लावला, झाड लावलं. ती त्या झाडांची काळजी घ्यायला लागली. आता तुळशीचं जे झाड आहे हे उष्णतेच्या भागात थोडस येतं, थंडीच्या भागात आखडून जातं, म्हणून उष्णता त्याच्यासाठी द्यायला सुरुवात केली. बरं, इतर झाडापेक्षा या झाडापाशी जास्त वेळ बसायला सुरुवात केली. त्याच्यातून तिचा सात्विक भाव उत्पन्न झाला. आणि मग ज्या वेळेला हे आमचे निरनिराळे धर्माचा प्रचार करणारे आपल्याकडे ज्या अनेक संस्था आहेत, इस्कॉन नावाची, त्या संस्थेची माणसं त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी जे काही पुस्तक वाटले त्याच्यातून गीतेचा अर्थ आणि तुळशीचं महत्व वाचल्यानंतर ते सगळे शिष्य झाले. सांगायचं तात्पर्य, त्या वृक्षाच्या सहवासाने सुद्धा, कारण ब्राह्मणांचं कर्तव्य काय सांगितलंय? अध्ययन आणि अध्यात्म, अध्ययन आणि अध्यापन. याप्रमाणे त्या झाडाजवळ राहिल्यानंतर तुळशीच्या किंवा मी आता सांगितलेल्या या 5 झाडांच्या सहवासात त्याच्यामुळे हळूहळू आमच्या मधला रजोगुण आणि तमोगुण कमी होतो आणि सत्वगुणाची वृद्धी होते. हाही एक भाव आम्ही लक्षात घेतला पाहिजे. आणि सत्वगुणाची वृद्धी झाल्यामुळे, एकाग्र मन झाल्यामुळे जो कोणता विषय तुम्ही अभ्यासाला घ्याल त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तुम्हाला यश येतं. ध्यानाला बसाल असाल तर या पद्धतीने या 5 झाडांना सांगितलं त्याच्यापैकी कुठल्या तरी झाडाखाली, आणि आता तर काय निरनिराळ्या ठिकाणी ध्यान मंडप झालेले, त्याच्या खोलात मला जायचं नाही. पण वृक्षांच्या संदर्भात विचार करायचा झाला तर हे ध्यानासाठी 5 वृक्ष अत्यंत उपयुक्त आहेत, हेही लक्षात येईल. आणि उपवासाचा जो मुद्दा मी मांडला त्याच्यात आणखीन एक थोडी भर घालतो. म्हणजे 11वी तिथी आहे हे लक्षात घ्या. याचा अर्थ 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 11वं मन, या 11ही नियम इंद्रियांवर नियंत्रण म्हणजे एकादशी. त्यांना जे नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने खावं वाटतं ते खायचं नाही, प्रामुख्याने खाण्यावर बंधन केलं आणि परमेश्वराचं ध्यान किंवा परमेश्वराची उपासना केली तर आम्हाला निश्चितच त्या पदापर्यंत जाता येईल. हा एक छोटासा विषय माझ्या डोळ्यासमोर आल्यामुळे एकादशीच्या संदर्भात या ठिकाणी मांडलाय. आज महाभारतातल्या कथेकडे आपण वळणार आहोत. महाभारतातल्या प्रसंगांच्या मध्ये मी मागील विवेचनात असं म्हटलं की एकलव्याला द्रोणाचार्याने जे नाकारलं त्यामध्ये द्रोणाचार्यांचा कुठलाही दोष नाही. कारण द्रोणाचार्य हे सांदीपनी सारखे, वशिष्ठांसारखे, शुक्राचार्यांसारखे स्वतंत्र नाहीत. त्यांचा स्वतंत्र आश्रम नाही. ज्या ठिकाणी स्वतंत्र आश्रम आहे त्या आश्रमामध्ये कोणालाही नाकारलं जात नाही.
गरिबापासून ते श्रीपंत आणि सगळेच त्या ठिकाणी जाऊ शकतात याची अनेक उदाहरणं आपल्या पुराणांच्या मधून आणि सांगता येतील. जे जातीचाच वारंवार विषय करतात त्यांच्यासाठी एक उदाहरण सांगून मग एकलव्याच्या या प्रकरणाकडे वळतो. आपल्याकडे सत्यकाम जाबाली नावाचे एक ऋषी होऊन गेले, ज्यांची प्रभू रामचंद्रांशी भेट झाली होती अरण्यामध्ये असताना. त्यापैकी एक प्रसिद्ध ऋषीपैकी एक ऋषी आहेत. ते बालपणी शिक्षणासाठी म्हणून एका गुरुच्या आश्रमामध्ये गेले आणि त्या गुरूंना त्यांनी सांगितलं की मला शिष्य म्हणून घ्या. त्यावेळेला ते म्हणाले, तुझं कुळ काय, तुझा वर्ण काय, तुझ्या वडिलांचं नाव काय, आईचं नाव काय विचारून ये. आणि स्वाभाविक शाळेत घालताना आपण कुळ नाही विचारत आजच्या संदर्भात, पण नाव वगैरे सगळं विचारतो. नाव, वडिलांचं नाव, आडनाव हे सगळं आम्ही आजही घेतो. त्याप्रमाणे तो मुलगा घरी गेला. लहान मुलगा आहे, 5-1 वर्षाचा, 6 वर्षाचा. त्याला बाकीचे काही आजच्या सारखी साधनही नव्हती, टीव्ही वगैरे, त्यामुळे बाकीच्या गोष्टी माहीत असण्याचं काही कारण नाही. त्यांनी आईला विचारलं, तू माझी आई आहेस, पण माझ्या वडिलांचं नाव काय? आता तिला अत्यंत कठीण प्रसंग पडला, पण तिने मुलाला सांगितलं, बाबा रे, मी एक मोलकरीण आहे आणि तू ज्या काळात राहिलास त्यावेळेला माझा 3-4 जणांशी संपर्क आला होता. नेमका तू कोणामुळे राहिला आहेस हे मला माहित नाही, असं त्या स्त्रीने सांगितलं. आणि या मुलाने जाऊन त्या ऋषीला सांगितलं. त्या ऋषीने त्याला प्रवेश दिला आणि वडिलांचं नाव माहित नाही म्हणून आईचं नाव जाबाली लावलं आणि काम या विषयातलं सत्य सांगितलं म्हणून त्याचं नावही बदलून टाकलं, सत्यकाम जाबाली असं त्या मुलाचं नाव पुढच्या काळात पडलं. आणि ते प्रभू रामचंद्रांशी संवाद करणाऱ्या ऋषीपैकी एक आहेत, हेही आपल्याला लक्षात येईल. सांगायचं तात्पर्य, स्वतंत्र आश्रमामध्ये त्या ऋषींना किंवा आश्रमाच्या प्रमुखांना सगळ्यांना प्रवेश देण्याचा अधिकार होता, नव्हे सगळ्यांना प्रवेश दिला जात असे. मग द्रोणाचार्यांनी का प्रवेश दिला नाही, याचं महत्वाचं कारण, द्रोणाचार्य हे स्वतंत्र आश्रमातले गुरु नसून केवळ कौरव पांडवांसाठी आणि भीष्माचार्यांच्या आज्ञेने यांची ट्युशन त्यांनी सुरू केलंय. आणि जर एखाद्याच्या घरी कोणी ट्युशन सुरू केली असेल तर त्या ट्युशन वर्गामध्ये ट्युशन घेणाऱ्याला स्वातंत्र्य नसतं, त्या घरी कोणी यावं कोणी नाही. तर ज्या घरी ट्युशन चालू आहे त्या घरच्या मालकाला विचारावं लागतं की फलाण्याला घेऊ का या ट्युशन मध्ये, आणि त्यांनी म्हटलं तर घेता येतं. मी मागच्या वेळा सांगितलं की एकलव्याला ज्या वेळेला द्रोणाचार्याने सांगितलं की मी तुला शिष्य म्हणून घेऊ शकत नाही, तुला जर शिष्य म्हणून यायचंच असेल तर भीष्माचार्यांच्याकडे जावं लागेल. आणि तो भीष्माचार्यांच्याकडे गेला नाही, कारण त्याला माहिती आहे मी जर भीष्माचार्यांच्याकडे गेलो तर मला प्रवेश मिळण्याची शक्यता कमी आहे. का? कारण हिरण्यधनु म्हणून जो भिल्लांचा राजा आहे त्याचा हा राजपुत्र आहे. एका अर्थाने तो राजपुत्र आहेच आहे, राजपुत्र आहे. आणि त्याला जर प्रवेश दिला तर 2 राज्यांच्या मध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे. कारण हा विद्या घेऊन जाणार हिरण्यधनु करे, आणि हिरण्यधनु हा जरासंधाचा मांडलिक किंवा सेनापती पैकी एक आहे. त्यामुळे शत्रू राज्यातल्या व्यक्तीला प्रवेश द्यायचा का नाही हे त्या प्रमुखाच्या हातात असतं. आणखीन एक उदाहरण सांगायचं झालं तर जर राजाला न विचारता एखाद्याला घेतलं तर काय होतं हे मागच्या वेळेला कचदेवयानीच्या कथेमधून मी सांगितलं. त्या ठिकाणी शुक्राचार्यांना स्वतंत्र अधिकार आहे, पण तरी सुद्धा राजाला विचारणात न घेतल्यामुळे गुरुला काही बोलता येत नाही. म्हणून त्या राजाने कचाला 2-3 वेळा कसं मारलं हे आपण मागच्या कथेत पाहिलं. त्यामुळं
एकलव्याला घेतलं नाही याचा दोष द्रोणाचार्यांच्याकडे जात नाही, हे लक्षात यावं यासाठी या गोष्टीचा थोडासा मी विस्ताराने उल्लेख केलेला आहे. आता दुसरा मुद्दा या ठिकाणी येतो की एकलव्याला जर त्यांनी शिकवलंच नाही आणि त्या एकलव्यानी स्वतःहून त्यांची प्रतिमा तयार करून त्यांच्याकडून विद्या ग्रहण केली आणि एके दिवशी हे शिकारीला जात असताना जो कुत्रा आहे त्या कुत्र्याचा आवाज बंद झाला हे पाहिल्यावर लक्षात आलं की 5 बाण अशा रीतीने त्या कुत्र्याच्या तोंडात शिरलेले आहेत. कुत्रा तर मरण पावला नाही, पण त्याचा आवाज मात्र बंद झाला. या प्रकारचं ज्ञान अर्जुनाला सुद्धा त्यावेळेस पर्यंत मिळालेलं नव्हतं आणि म्हणून द्रोणाचार्य पांडवांनी पाहिलं, कौरवांनी पाहिलं, मग ते द्रोणाचार्यांकडे गेले आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी ज्यावेळा सांगितलं की मी तुमचा शिष्य आहे आणि तुमच्या या प्रतिमेच्या समोर बसूनच मी हे शिक्षण घेतलंय, म्हणून मी तुम्हालाच गुरु मानलाय. इथं मात्र थोडासा वाद उत्पन्न होऊ शकतो, पण जे घडलं ते 2 पद्धतीने मी आपल्या समोर मांडणार आहे. त्यातला पहिला भाग असा की आता तू मला गुरु मानलेलंच आहेस तर गुरुदक्षिणा दे. आता वास्तविक पाहता तसं पाहिलं तर गुरुदक्षिणा मागण्याचा अधिकार आहे त्यांना नव्हता, पण मी सांगितलं की द्रोणाचार्य हे ट्युशन गुरु आहेत. जसं आज ट्युशन वाल्यांनी एक प्रश्नपत्रिका फोडल्यामुळे काय काय गोंधळ झाला आपण पाहतो. देशभरात ते सगळं वातावरण कलुषित झालं. काही ग्रंथांच्या मध्ये असं वर्णन केलेलं आहे की खरोखरच द्रोणाचार्यांनी त्याचा अंगठा घेतला आणि काही ठिकाणी असं वर्णन सापडतं की त्यांनी पाहिलं तू बाण सोड म्हणून त्याची परीक्षा घेण्यासाठी बाण सोडायला सांगितलं. त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की बाणासाठी अंगठ्याचा उपयोग करावाच लागतो असं नाही, तर अंगठ्याचा न उपयोग करताच त्यांनी बाण सोडायला सुरुवात केली आणि एवढं प्रावीण्य मिळवलंय. म्हणून त्यांनी प्रतीक रूपाने सांगितलं की हा अंगठा तू मला दे. खैर मला त्याच्याशी कर्तव्य नाही, मला सांगायचं तात्पर्य अंगठा घेतला असला तरी ज्या अर्थश्च पुरुषोदास या न्यायाने भीष्माचार्यांच्या राज्याला धक्का लागू नये, तो अर्जुनाचा प्रतिस्पर्धी व्हावा का होऊ नये याचा या ठिकाणी मुद्दा नाही. हा 2 राज्यातला वाद हे लक्षात घ्या आणि त्यामुळं अंगठा घेतला असला असं मानलं तरी ते चुकीचंच आहे. पण जर दोषच द्यायचा झाला तर तो भीष्माचार्यांच्याकडे जातो, कारण त्यांच्या राज्याचा एक भाग म्हणूनच त्यांनी ते केलेलं आहे असं आपल्याला लक्षात येईल. तर मला त्याच्याही खोलात जायचं नाही. आता इकडे आपण कौरव पांडवांच्या मध्ये जो काही बालपणापासून कलह उत्पन्न झालेला आहे, म्हणून तर काही लेखकांना महाभारत म्हणजे एक सुडाचा प्रवास दाजी पणशीकरांनी लिहिलेलं हे म्हणायला संधी मिळाली. दुर्योधन दुष्ट आहे का नाही तर जन्माच्या वेळात भविष्य वर्तवलेलं आहे, कारण त्यांनी गाढवाचा आवाज केला होता आणि त्यामुळे तो मुळातच दुष्ट स्वभावाचा आहे. पण त्याला खतपाणी मिळालं, कारण एवढी कारस्थानं तो लहानपणी कसा करू शकेल. खतपाणी मिळालं ते शकुनीच्या कडून. शकुनीनी आपलं राज्य सोडून दिलं, आपल्या बहिणींनी डोळे बांधलेत म्हणून आपल्या भाच्यांचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे म्हणून आपल्या राज्याकडे न जाता तो इकडेच राहिला. आणि त्या शकुनीनी ज्या उलाढाली केलेल्या आहेत त्या उलाढाली मधला एक भाग आहे. त्यांनी सांगितलं पुढच्या काळात जर तुला राजा व्हायचं असेल तर धर्मराजा, त्यांच्या दृष्टीने वापरलेले शब्द नेबळत आहे, त्याच्याजवळ शक्ती नाही. अर्जुनाचा बंदोबस्त आपल्याला दुसऱ्या कारणाने करता येईल, पण सगळ्यात प्रभावी असलेला जो आहे तो हा भीम आहे. 10 जण तुम्ही त्याच्या अंगावर पडले तरी तो तुम्हाला सगळ्यांना लोळवतो. इतकी अगाध शक्ती त्याच्या जवळ आहे, बालपणापासून दिसणारे. मी सांगितलं की जन्माच्या वेळेला ज्यावेळेला वाघाची डरकाळी आली म्हणून कुंती उठली आणि मांडीवर असलेला भीम खाली पडला,
तर ती शिळा जी आहे तीच दुभंगली, म्हणजे बालपणापासूनच अत्यंत सशक्त आणि बलशाली आहे. सगळ्यात एक क्रमांकाचा शत्रू कोण असेल तर तो भीम आहे. या भीमाला संपवलं पाहिजे. आता इथं लक्षात घ्या, दुर्योधनाचा मित्र म्हणण्यापेक्षा तो कोणाचाच मित्र वगैरे नाही, पण अधिरथाचा पुत्र म्हणून कर्ण सुद्धा यात आहे. कर्णाला या ठिकाणी शिक्षण घेण्याची परवानगी मिळाली, ती भीष्माचार्यांनी दिलेली आहे. सांगायचं तात्पर्य कर्ण आहे. अगदी सुरुवातीपासून सगळ्या कारस्थानांच्या मध्ये कर्ण सुद्धा आपल्याला या ठिकाणी सामील असलेला दिसेल. आणि म्हणून अगदी सुरुवातीच्या रागात येऊन भीमाला मारण्याचा प्रयत्न केला तर तो मरणार नाही, उलट तो आपल्या सगळ्यांना मार देईल. अशा प्रकारचे अनेक प्रसंग सुरपारंब्या खेळताना झाडावर असलेल्या 8 जणांना हलवून पाडलं वगैरे महाभारतात मध्ये पुष्कळ वर्णन आहे. पण मी कथाभाग सांगण्यासाठी आलो नाही, तात्पर्याचे मुद्दे घेऊन आपल्याला पुढे जायचं असल्यामुळे भीमाला मारण्यासाठी विषप्रयोग करायचा हे शकुनीने ठरवलं. चांडाळ चौकडी म्हणून जी नाव घेतली जातात त्या 4 जणांनी मिळून ठरवलं. आणि सुरुवातीला जे काही क्रोधामध्ये रागामध्ये दुर्योधन बोलायचा, आपल्याकडे दुष्टाचं वर्णन करताना मधुतिष्ठती जिव्हाग्रे हृदये तू हलाहलम असं वर्णन केलंय. त्यामुळे नंतर भीमाशी त्यांनी मैत्री करायला सुरुवात केली. आणि मग ज्याला सुट्टीचा दिवस म्हणतात, आज आपण रविवार म्हणतो, पण आपल्याकडे त्या काळामध्ये पौर्णिमा, अमावस्या, अष्टमी आणि सप्तमी या 4 तिथ्यांना सुट्टी असायची. तर अशा एका सुट्टीच्या अवकाशामध्ये हे सगळे ज्या वेळेला काय आजच्या परिभाषेत मौज मजा म्हणा किंवा खेळण्यासाठी म्हणून नदीच्या काठावर तंबू टाकले, 1 दिवस तिकडेच मुक्काम होणारे अशा प्रकारची रचना केलेली असताना दुर्योधनाने गोड गोड बोलून भीमाला जे काही गोड पदार्थ खाऊ घातले त्यामध्ये भयंकर स्वरूपाचं विषही खाऊ घातलं. आणि त्यामध्ये तो बेहोश पडल्यानंतर बाकीच्या 4 पांडवांना न कळू देता त्याला नदीमध्ये फेकून दिला. आता या ठिकाणी त्यांनी सांगितलंय की विषाणी विष उतरत, तर सर्पदंश झाला. वासुकीच्याकडे तो गेला. वासुकीला आता नाग आणि यांचे संबंध आहेत. वासुकीचा आणि कुंतीचा नातेसंबंध आहे असं सांगितलंय. मला आत्ताच्या नातेसंबंधाच्या खोलात जायचं नाही, म्हणून हा आपला नातू आहे. म्हणून वासुकीने त्याला नंतर जी विविध स्वरूपाचे पेय दिले पिण्यासाठी, त्यामुळे त्याचं शरीर अत्यंत बलशाली झालं. इकडे हा सगळा कालखंड एकंदरीत 7 दिवसाचा गेला. ज्या वेळेला धर्मराजा आणि हे सगळे परत आल्यानंतर कुंतीने विचारलं भीम कुठे आहे, कोणालाही सांगता येईना. भीम कुठे गेला असा नुसता बोभाटा झाला. कुंतीच्या हे लक्षात आलं काय झालं असावं ते, परंतु तिचं त्यावेळेला त्या ठिकाणचं दुय्यम स्थान होतं. धृतराष्ट्र प्रमुख होता आणि गांधारी प्रमुख होती. विदुराने येऊन कुंतीला सांगितलं की तुम्ही कुठल्याही प्रकारची हालचाल करू नका, मी हेरांना पाठवून भीमाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो, पण कोणावरही आरोप करू नका. हेच त्यांनी उर्वरित 4 पांडवांना सांगितलं की हे तुम्ही अत्यंत सामान्य स्थितीत आहात, त्यामुळे या वेळेला कुठल्याही प्रकाराने वादाचा मुद्दा होईल, दुर्योधनावर किंवा शकुनिमानावर आरोप करायचा असं काही करू नका, आपण शोध घेऊया असं म्हटल्यानंतर ते सगळं प्रकरण 7 दिवस पर्यंत शोधाशोध चालू झाला. 7व्या दिवशी भीम आला. तो पहिल्यापेक्षा शक्तिशाली होऊन आला. आणि मग भीमानी सगळ्या गोष्टी आईला, विदुराला, धर्मराजाला म्हणजे पांडवांना उरलेल्या सांगितल्या. पण याही ठिकाणी विदुराने सल्ला दिला, आत्ता उठाव करण्याचं तुमचं सामर्थ्य नाही,
जे झालं ते विसरून जा आणि कुठल्याही प्रकाराने दुर्योधन, दुःशासन, शकुनी यांच्या विरोधात तक्रार करू नका. म्हणजे भीमाला मारण्याचा प्रयोग त्या कौरवांनी कशा रीतीने केला होता आणि बालपणापासून ते काय काय करत होते यातला हा एक भाग मी या ठिकाणी सांगितला. आता कौरव पांडवांच्या शिक्षणामध्ये आश्रमात जे जे शिक्षण झालं, या शिक्षणाचा विचार करता सर्वात जास्त धनुर्धारी कोण असेल तर अर्जुन. याच्या तोडीचा कौरव पांडवांच्या मध्ये कोणी नाही. कर्ण काही प्रमाणात त्यांच्या बरोबरी करत असे, हेही लक्षात येईल. परंतु अर्जुन हा एक आदर्श शिष्य आहे, लक्षात घ्या. कर्णाच्या मनामध्ये थोडासा ताठा आहे. वास्तविक पाहता कर्ण पांडवांच्या पेक्षा आणि कौरवांच्या पेक्षा 10 वर्षांनी जवळजवळ मोठा आहे. त्यामुळे तो मोठेपणी त्याच्यात आलेला आहे आणि त्याच्या मनात ताठा आहे. शिष्य कसा असावा याचं भगवंतानी गीतेच्या 4थ्या अध्यायात वर्णन केलंय. त्या गुणांनी सर्वात युक्त शिष्य कोण असेल तर तो अर्जुन आहे. काय म्हणतात भगवंत 4थ्या अध्यायात? तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. भगवंत अर्जुनाला सांगतात, हे अर्जुना, तद्विद्धी प्रणिपातेन, गुरुकडे आपण फार मोठे कोणी आहोत या भावनेने जायचं नाही, अत्यंत लीनतेने जायचं. परिप्रश्नेन सेवया, त्यांना प्रश्न विचारायचे. याच्यावर स्वतंत्र विषय होईल, पण आता मला थोडक्यात सांगायचंय. परिप्रश्नेन सेवया, प्रश्न विचारायचे. सेवया नाही बर का, सेवया, गुरूंची सेवा करून मग प्रश्न विचारायचे. म्हणजे गुरुनी सांगितलेल्या प्रत्येक आज्ञेचं पालन करायचं. हे जर कौरव पांडवांच्या मध्ये कोणी केलं असेल तर ते पांडवांनी केलं. दुर्योधनाने त्या मानाने मान ठेवल्याचं नाटक करत असे, पण कधी कधी तो टोचूनही बोलत असे, कारण त्यांना माहितीये हे आपल्या आश्रयानी आहेत. पण ती भावना पांडवांच्या मनात नव्हती. पांडव पूर्णपणे द्रोणाचार्यांच्या अधीन आणि सर्व प्रकारची विद्या ग्रहण करण्यासाठी ते त्यांच्याशी एकरूप होते. ते सांगतील त्या आज्ञेमध्ये. आणि मग मी मागच्या वेळा सांगितलं की धर्मराजा ज्ञानामध्ये, आणि ज्ञानाचा विषय कसा, जी गोष्ट सांगितली ती केवळ पाठांतर नाही पोपटासारखी, तर जीवनामध्ये उतरली पाहिजे असा प्रकारचा विचार करून आचरण करणारा. म्हणून सर्व शास्त्राचं ज्ञान त्याला झालं. तो शास्त्रांच्या मध्ये पारंगत झाला. भीम आणि दुर्योधन गदा युद्धामध्ये प्रवीण होते. गदा युद्धामध्ये शक्तीला जास्त महत्व असल्यामुळे दुर्योधनाचं चापाल्य असलं तरी भीमाच्या शक्ती समोर तो कमी ठरत होता. पण तोही गदा युद्धामध्ये भीमाच्या तोडीचा होता. नकुल सहदेव हे ढाल आणि तलवार यामध्ये पटाईत होते. असे सर्वांनी आपापल्या पद्धतीने सर्व प्रकारच्या विद्या ग्रहण केल्यानंतर जी मुख्य परीक्षा असते त्याच्या आधी काही ज्या परीक्षा होतात त्यातल्या एका परीक्षेचं जे नेहमी आम्ही वर्णन ऐकतो, आपण ऐकलेलं आहे, त्यामुळं थोडक्यामध्ये सांगणार आहे की एक भास पक्षी द्रोणाचार्यांनी झाडावर करून बसवला होता. बसवलेला तो आहे, बनवलेला आहे, त्यामुळं तो उडून जाण्याचा प्रश्न नाही. आणि मग त्याच्या कंठाचा छेद घ्यायचा का डोळ्याचा छेद घ्यायचा, निरनिराळ्या ग्रंथात निरनिराळ्यावर नाही पण कंठाचा छेद घेणे हा विषय डोळ्यासमोर ठेवून कौरव पांडवांची जी शिक्षा घेण्यात आली, कौरव पांडवांचं जे शिक्षण देण्याचं त्यांनी ठरवलं, त्यामधला एक महत्वाचा भाग असा आला की प्रत्येकाला त्यांनी विचारावं की तुला काय दिसतं. तर मग कोणी म्हणावं झाड दिसतं, पक्षी दिसतो, झाडाच्या पाठीमागचं सगळं काही दिसतं.
त्या भास पक्षाचा कंठ छेदायचा आहे सांगितलं असताना सुद्धा प्रत्येकाने निरनिराळ्या पद्धतीने वर्णन केली. ही सगळी वर्णन अर्जुन ऐकतच होता. सगळ्यात शेवटीला ज्यावेळा अर्जुनावर पाळी आली त्यावेळा अर्जुनाने जे सांगितलं ते लक्षात घ्या. तो म्हणाला गुरुवर्य मला झाड दिसतं. दुसऱ्या वेळा विचारला म्हणाले मला पक्षी दिसतो. तिसऱ्या वेळा विचारल्या मला म्हणाले कंठ दिसतो. चौथ्या वेळा प्रश्न विचारला गुरुवर्य मला हे काय विचारता, मला त्या पक्षाच्या कंठाशिवाय काही दिसत नाही. असं म्हटल्यानंतर त्यांनी बाण सोडायला सांगितलं आणि त्यांनी कंठछेद केला. सांगायचं तात्पर्य एकाग्र चित्तेचं हे लक्षण किंवा दिलेलं जे लक्ष आहे त्याच्यावरच लक्ष केंद्रित करायचं. हा मनाचा संयम कौरव पांडवांच्या मध्ये शस्त्र शिक्षणात जास्त कोणाचा होता तर तो अर्जुनाचा होता. अर्जुनाला निरनिराळ्या विद्या ज्यावेळेला द्रोणाचार्यांनी दिल्या, काही ठिकाणी असं म्हटलेलं आहे की काही विद्या आता अर्जुनालाच द्यायच्या, इतरांना द्यायच्या नाही. तर मग काय करायचं, तर पाणी भरून आणा म्हणून सांगायचं आणि पाणी भरून आणताना वेळ जाईल. तर मग आणि या ठिकाणी द्रोणाचार्य हे मी सांगितलं ट्युशन गुरु आहेत, ते आपल्या मुलाला काही विद्या देण्याचा जास्तीचा प्रयत्न करायचे. त्याला मोठ्या तोंडाचं भांड दिलं आणि म्हणून ते लवकर भरून येईल आणि बाकीच्यांना लहान तोंडाचं. अर्जुनाला पर्जन्यास्त्र दिलं होतं त्यामुळं त्यांनी भरून तो इतरांच्या पेक्षा लवकर आला. त्या विद्या आपल्या मुलाला मिळाल्या. त्यानंतर मात्र द्रोणाचार्यांनी ठरवून टाकलं की माझा आदर्श शिष्य कोण असेल तर तो अर्जुन असेल. पण त्याचबरोबर त्यांनी आपल्या मुलाला सुद्धा काही विद्या दिल्या. त्याचं काय परिणाम झाले काय नाही आपल्याला पुढे पाहायला मिळतीलच. पण सांगायचं तात्पर्य की पाणी भरून आणण्याच्या या वेळामध्ये सुद्धा जो हुशार विद्यार्थी त्याला जास्त द्यायचं, बाकीच्या विद्यार्थ्यांचे झळ आहेत त्यांना त्या पद्धतीने मार्गदर्शन करायचं, असाही भाग या विद्यालयात घडलेला आहे असं आपल्याला लक्षात येईल. अशा पद्धतीने कौरव पांडवांचं शिक्षण आता पूर्ण झालं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कौरव पांडवांच्या एकंदरीत राजधानीमध्ये किंवा राजधानीच्या बाहेर मी काय शिकवलंय ह्याचं एक प्रदर्शन, एक परीक्षा किंवा एक त्या ठिकाणचे कार्यक्रम करायचे ठरले. कोणाकोणाला काय काय विद्या दिली आहे. आता या ठिकाणी आणखीन एका गोष्टीचा उल्लेख करतो. मधल्या काळात कर्ण जो द्रोणाचार्यांच्याकडे आला आणि तो म्हणाला की मला मी सांगितलं तो 10 वर्षांनी मोठाच आहे त्यामुळे इथली शिक्षा त्याला जास्त वेळ घ्यायला लागला नाही. त्यांनी सगळ्यात शेवटीला सांगितलं की मला ब्रह्मास्त्र द्या. त्याला द्रोणाचार्यांनी सांगितलं. द्रोणाचार्य म्हणाले की अरे त्याच्यासाठी एक स्वतंत्र परीक्षा आहे. तो म्हणाला घ्या. परंतु म्हणाले तुझ्या बाबतीत मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आणि तो प्रश्न म्हणजे असा की तुला ब्रह्मास्त्र कशासाठी पाहिजे. आता या ठिकाणी जर कर्णाने सांगितलं असलं की मी एक योद्धा आहे म्हणून मी ते ब्रह्मास्त्र मागतो, शस्त्र आपल्या जवळ असावं म्हणून, तर दिलं असतं का नाही हा पुढचा मुद्दा येईल. कारण पुन्हा मी सांगतो द्रोणाचार्य हे स्वतंत्र नाहीत. त्यांनी म्हटलं मला अर्जुनाशी स्पर्धा करायची आहे. कारण अर्जुनाची प्रसिद्धी व्हायला लागली त्यावेळेस पासून त्याच्या पोटात गोळा उठायला लागला. मला अर्जुनाशी स्पर्धा करायची आहे म्हणजे वेळ पडली तर मी अर्जुनाला संपवणार आहे असा द्वेष भाव त्याच्या अंतःकरणात दिसल्यामुळे द्रोणाचार्यांनी सांगितलं की मी तुला ब्रह्मास्त्र देणार नाही. हाही भाग आम्ही फारसं पाहत नाही आणि त्याला द्रोणाचार्यांनी ब्रह्मास्त्र दिलं नाही मग असं सांगतो. बाकी मग आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तो ज्या वेळेला परशुरामांच्याकडे गेला तर परशुरामांची अवस्था पहा. परशुराम हे स्वतंत्र आहेत हेही सत्यच आहे. पण त्यांच्या जीवनामध्ये ज्या ज्या घटना घडत गेल्या
त्या घटनांच्या मध्ये ज्यावेळा भीष्माचार्यांनी त्यांची आज्ञा पाळली नाही, त्यावेळेला त्यांनी ठरवून टाकलं की मी क्षत्रियांना सुद्धा आता कुठलीही विद्या देणार नाही. द्रोणाचार्यांना त्यांनी सर्व शस्त्र दिले होते. परशुरामाचे शिष्य सुरुवातीला गुरुकडे आणि नंतर परशुरामांच्याकडून द्रोणाचार्यांनी शस्त्र मिळवले होते. त्याचाही एक स्वतंत्र इतिहास आहे. केव्हा ज्यावेळा प्रसंग येईल द्रोण पर्वामध्ये त्यावेळा त्याचा थोडासा भाग आपल्याला पाहता येईल. आत्ता मी काही त्याच्या खोलात जात नाही. द्रोणाचार्यांची परीक्षा काय घेतली, द्रोणाचार्यांना त्यांनी कशा रीतीने शस्त्रास्त्र दिले ते मी आत्ता सांगणार नाही. सांगायचं तात्पर्याचा मुद्दा काय आहे की या पद्धतीने ज्या वेळेला कर्ण त्या ठिकाणाहून निघून गेला आणि त्यांनी काय केलं पुढे आपल्याला माहिती आहे. कारण परशुरामांच्याकडे गेला आणि त्यावेळा परशुरामांच्याकडे ज्यावेळा गेला त्यावेळेला परशुरामांनी ठरवून टाकलं होतं, त्यांची वैयक्तिकच ती प्रतिज्ञा आहे की मी ब्राह्मण सोडून कोणाला ज्ञान देणार नाही. आता हे आधीच माहीत असल्यामुळे मी ब्राह्मण आहे असं सांगून खोटच सांगून कर्ण त्या ठिकाणी गेला. आणि मग आपल्याला लक्षात येईल की ज्या वेळेला त्याच्या सगळ्या अन्य गोष्टींवर प्रसन्न झालेल्या परशुरामाने त्याला सगळ्या विद्या दिल्या. सांगायचं तात्पर्य ब्रह्मास्त्रा सगट सगळं दिलं. पण एके दिवशी तो मांडीवर झोपलेला असताना, गुरु मांडीवर डोकं ठेवून झोपलेले असताना एका किड्याने त्याची मांडी पोखरून काढली तरीही तो हल्ला नाही. आणि ज्यावेळा रक्ताचा पाट परशुरामाच्या अंगाला लागला आणि उठलं त्यावेळा त्यांनी सांगितलं की एवढी सहनशीलता ब्राह्मणांच्या जवळ नसते. म्हणजे या ब्राह्मणांचा एकंदरीत पुरस्कार आहे का काय हे ज्याचं त्यांनी ठरवावं. सांगायचं की सहनशीलता हा मोठ्या प्रमाणावर क्षत्रियांच्या जवळ असलेला गुण आहे आणि तो याच्या जवळ दिसला. म्हणून त्यांनी त्याला खोदून विचारलं की तू ब्राह्मण नाहीस, कोण आहे सांग. त्यावेळा त्यांनी मग सगळं सांगितलं आणि मग ते म्हणाले तुला विद्या तर सगळी मिळाली आहे, पण तू ही सगळी विद्या फसवून घेतलेली असल्यामुळे ऐन शेवटच्या प्रसंगामध्ये मी दिलेली अस्त्र तुला आठवणार नाहीत, अशा प्रकारचा शाप दिला. याच ठिकाणी आणखीन एका गोष्टीचं वर्णन करतो कर्णाच्या संदर्भामध्ये की असाच एकदा कर्ण निरनिराळ्या पद्धतीने शस्त्रास्त्रांचा अभ्यास करत असताना त्याच्याकडून आणखीन एक गुन्हा घडला. एक गाय मारली गेली. म्हणजे या ठिकाणी तो सावध नव्हता असंही लक्षात येईल. ज्याची गाय मारली गेली तो म्हणाला माझी गाय दे. ते म्हणाले तुला 50 गायी देतो. म्हणाले दुसऱ्या 50 गायी नको, माझीच गाय मिळाली पाहिजे. आता हे तर शक्य नव्हतं आणि म्हणून त्या ब्राह्मणाने त्याला शाप दिला की तू ऐन युद्धाच्या वेळेला तुझं चाक जमीन ग्रासून घेईन. हे 2 शाप विद्या मिळवतानाच कर्णाला प्राप्त झालेले आहेत. ठीक आहे. आणि हे अंतिम युद्धात आहेत बर का, सर्वसामान्य युद्धाच्या संदर्भात हे शाप नाहीत. अंतिम विषयी जे काही संग्राम करशील त्या संग्रामाच्या वेळेला येणाऱ्या ह्या अडचणी आहेत. तोपर्यंत कर्ण हा योद्धा म्हणून आहेच आहे. आणि एक लक्षात घेतलं पाहिजे, नाही तरी तो सूर्यपुत्र आहे, त्यामुळं तेजस्वी आहे आणि त्याच्याजवळ त्या सगळ्या विद्या ज्या अर्जुनाजवळ आहेत त्या सगळ्या विद्या त्याच्याजवळही आहेत असं आपल्याला लक्षात येईल. आता जो पुढचा प्रसंग मी वर्णन करणार आहे तो अशा प्रकारचा आहे की ज्या वेळा असं ठरलं की यांना मी काय काय शिकवलंय ह्याचं हे प्रदर्शन करतील. प्रदर्शन करण्याचा कार्यक्रम आहे, युद्धाचा नाही. कोणाजवळ काय कौशल्य आहे ते दाखवण्याचा कार्यक्रम आहे, युद्धाचा नाही. त्याचे नियम ठरलेले आहेत आणि या नियमांच्या प्रमाणेच ते प्रदर्शन चालेल. समजा
तलवारीनी दोन जण युद्ध खेळतायत, हे एकमेकांचे शत्रू म्हणून युद्ध नाही, तर तलवारीचा घाव त्याच्या अंगाजवळ जाईल आणि त्याला अंगाला तलवार चिटकली की तो पराभूत, चिकटली की तो पराभूत झाला, एवढाच आहे. नाहीतर शिरच्छेद केला हे इथं नाही. गदा युद्धात सुद्धा अंतिम स्वरूपाने एकमेकावर चिडून प्राण घेण्याचा प्रयत्न इथं अपेक्षित नाही. कौशल्य दाखवायचंय. जास्त वेळेला जर गदेचा प्रहार दुसऱ्याला सहन करावा लागला छोटा छोटा, तर तो त्यामध्ये हरला. असं लक्षात येईल की नकुल सहदेव तलवारीमध्ये सर्वश्रेष्ठ ठरले. गदा युद्धामध्ये निर्णय लागला नाही. याचं महत्वाचं कारण भीम आणि दुर्योधन यांच्यामध्ये तुंबळ युद्ध सुरू झालं आणि युद्ध अपेक्षित नसल्यामुळं ज्यावेळा चिडून ते एकमेकावर वार करायला लागले, त्यावेळा अश्वत्थामामध्ये आला आणि त्या दोघांना थांबवलं. निर्णय दोघांच्या पैकी गदा युद्धाचा झाला नाही. कोण श्रेष्ठ हे ठरवता आलं नाही. दोघांनाही बाद करण्यात आलं होतं. जे नियम सोडून प्रदर्शन करतील ते त्या स्पर्धेतून बाद होतील, असाही त्याचा नियम होता. आणि हे सगळं होत असताना अचानक कर्ण त्या आता या ठिकाणी आणखीन एक मुद्दा आहे. या ठिकाणी कौरव पांडवांच्या या प्रदर्शनाचा कार्यक्रम आहे. मधल्या काळात कर्ण निघून गेलाय द्रोणाचार्यांनी ब्रह्मास्त्र दिलं नाही म्हणून. जो काही मध्ये त्याचा 5-7 वर्षाचा कालखंड गेला, त्यामुळे तो नव्याने आल्यावर कळणार नाही, कारण शरीराने तगडा झालेला आहे. त्यामुळं तो अचानक त्या ठिकाणी आला आणि मी सुद्धा हे प्रदर्शन करू शकतो म्हणून त्यांनी अर्जुनाने ज्या ज्या काही प्रदर्शनाच्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या, त्याचा निर्णय आता अर्जुन हा सर्वश्रेष्ठ आहे हे यामध्ये ठरलेलं असताना कर्णाने येऊन या ठिकाणी ही सगळी गडबड केल्यामुळे दुर्योधनाला असं वाटलं की बरं झालं, आपल्याला एक बाजू मिळणार आहे. आणि यामध्ये कर्णाने जी गोष्ट करायला नको होती तीच त्या ठिकाणी केली. आणि मी या ठिकाणी अर्जुनाला युद्धाचं आव्हान देतो म्हणून सांगितलं. इथं युद्धाच्या आव्हानाचा प्रश्न नव्हता, इथं होता प्रदर्शनाचा प्रश्न. आणि हे राजपुत्रांचं प्रदर्शन असल्यामुळे त्यात अर्जुन श्रेष्ठ आहे. आता यांनी हे आव्हान दिल्यामुळे अर्जुन तर तयार आहे, पण कुणी करून हे युद्ध टाळावं, कारण हे सगळं होईपर्यंत जवळजवळ सायंकाळ होत आलेली होती. युद्ध टाळावं असं कृपाचार्यांनी ठरवलं. कारण कुलगुरु कृपाचार्य आहेत, भीष्माचार्य बाजूला आहेत, द्रोणाचार्य आहेत. आणि कृपाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि द्रोणाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली हे चाललेलं आहे. अर्जुन धनुर्धरी युद्धामध्ये सर्वश्रेष्ठ ठरलेलाच आहे. पण कर्ण आला आणि त्यांनी युद्धाला आव्हान दिल्यामुळे मग मात्र त्याला विचारावं लागलं की ज्यावेळा एखाद्याला आव्हान द्यायचंय तर बरोबरी काय आहे ही विचारावी लागते. त्याप्रमाणे त्याला ज्यावेळा विचारलं तुझं कुळ काय आहे, त्याला सांगता आलं नाही. अधिरथ त्या ठिकाणी आला आणि हा अधिरथाचा मुलगा आहे. तर या ठिकाणी राजपुत्रांनी राजपुत्राशी युद्ध करायचं, जर युद्धाचं आव्हान द्यायचं असेल तर हा नियम त्या काळचा असल्यामुळे, युद्ध टाळण्याचाही हा भाव त्यात असल्यामुळे, अंतिम युद्धाच्या वेळा तर सगळेच एकमेकाशी युद्ध करत होते, टाळण्याचाही भाव असल्यामुळे राजपुत्र नाहीस आणि तुला अर्जुनाशी युद्ध करता येणार नाही असं म्हटल्यामुळे लागलीच दुर्योधन पुढे आला. आणि दुर्योधनाने सांगितलं की मी या कर्णाला अंगराज्याचं, अंग प्रदेशाचं राज्य देतो. अंग हा प्रदेश जो आहे त्याचं मी राज्य देतो. आणि लागलीच त्या ठिकाणी कर्णाला राज्याभिषेक झाला अंग देशाच्या देशाचा म्हणून राजा घोषित झालं. मग आता युद्धाला सुरुवात होणार. पण त्या काळच्या नियमाप्रमाणे सायंकाळ झालेली असल्यामुळे
युद्धाचा प्रसंगच आला नाही आणि हा जो काही प्रदर्शनाचा कार्यक्रम आहे तो या ठिकाणी पूर्ण झाला. धनुर्युद्धेच्या संदर्भात युवकांच्या मध्ये अर्जुनाचा जो भाव होता त्याच प्रकारे कर्णाला सुद्धा स्तुती मिळालेली होती. पण या कारणाने युद्ध टाळण्यामध्ये भीष्माचार्य, द्रोणाचार्य आणि कृपाचार्य हे यशस्वी झाले. पण दुर्योधनाला कायमचा मित्र मिळाला, अर्जुनाची बरोबरी करणारा, आणि पांडवांना धनुर्युद्धामध्ये अर्जुनाची बरोबरी करणारा शत्रू निर्माण झाला. असं हे तरुणपणातच निर्माण झालेलं असं आपल्याला लक्षात येईल. आता यानंतर जे महत्वाचं आहे ते आता लक्षात घ्या. कर्णाच्या महात्म्याचा जे गोडवा गातात त्यांना या ठिकाणी काही प्रमाणात तरी उत्तर मिळेल. त्याचं उत्तर तर निरनिराळ्या वेळेला मी देणारच आहे. द्रोणाचार्यांनी सांगितलं, आता गुरु दक्षिणा मला द्या. शिक्षण होईपर्यंत गुरु दक्षिणा गुरु मागत नसत त्या काळप्रमाणे. इथं तर काय चरितार्थाची व्यवस्था आहे, पण सगळ्यात शेवटीला मात्र गुरुला दक्षिणा दिली पाहिजे. आणि द्रोणाचार्यांच्या मनामध्ये जो शत्रुत्वाचा भाव होता तो जागा झाला. कारण द्रुपदाने सांगितलं, बरोबरी त्याशी मैत्री होते आणि तू एक फाटका ब्राह्मण आहेस आणि मी राजपुत्र आहे, राजा आहे, तर तुझी माझी मैत्री होऊ शकत नाही. हाही इथं एका अर्थाने दाजी पंशीकरांनी म्हटल्याप्रमाणे सुडाचा प्रवास सुरू झाला. आणि द्रोणाचार्यांनी सांगितलं की माझी गुरुदक्षिणा अशी आहे की द्रुपद राजाला न मारता त्याच्या मुसक्या बांधून माझ्या समोर आणा, ही गुरुदक्षिणा मागितली. हादरा बसला सगळ्यांना, द्रोणाच्या कृपाचार्य आणि भीष्माचार्यांना. पण आता काही इलाज नव्हता. कौरवांनी लागलीच तयारी सुरू केली, आम्ही हल्ला करतो. म्हणाले कौरव पांडव मिळून जा. परंतु दुर्योधनाने सांगितलं नाही, आम्ही आधी प्रयत्न करू, आम्ही द्रुपद राजाला पकडून आणू. आणि मग धर्मराजानेही निर्णय घेतला. धर्मराज या वेळेपर्यंत निर्णय घ्यायला सक्षम झाला होता. त्यांनी सांगितलं, आधी दुर्योधनाला प्रयत्न करू द्या. त्यांनी जर द्रुपदाला आणलं तर गुरुदक्षिणा त्यांनी दिली होईल, आम्ही दुसरी गुरुदक्षिणा देऊ, काय द्यायची ती, त्यांना परवानगी द्या. असं म्हटल्यानंतर ठरलं असं की दुर्योधन आणि त्यांचा जो चमू आहे म्हणजे कर्णासकट सगळे ते द्रुपद राजाचा पराभव करायला जातील आणि द्रुपदाला पकडून आणतील. त्यांनी द्रुपदाच्या राज्यावर हल्ला केला. महाभारतकारांनी वर्णन जे केलंय ते लक्षात ठेवा. महाभारतकारांनी वर्णन केलंय सगळ्यांचा सटकून पराभव झाला. कर्णाचं सुद्धा त्या ठिकाणी काही चाललं नाही, तो पळून गेला आणि हे सगळे त्या ठिकाणी अडकले. सांगायचं तात्पर्य किंवा काही ठिकाणी आले परत, त्यांना आणता आलं नाही. मग पांडवांनी हल्ला केला. आणि लक्षात घ्या, युद्धाची नीती कोणाजवळ आहे तर ती अर्जुनाजवळ आहे. तर अर्जुनाने कोण्या वेळेला कोणता हल्ला करायचा, कशा पद्धतीने जायचं हे चारही जणांना ठरवून दिलं. भीमाची शक्ती आणि पराक्रम आणि अर्जुनाचं धनुर कौशल्य या दोघांच्या बळावरच, म्हणजे तिकडे 100 आणि 101 जणांचं बळ काही कामी पडलं नाही. सगळ्यांना सटकून पराभव करून पळून यावं लागलं. पण या 5 जणांनी आणि त्यातल्या त्यात या दोघांनी जो पराक्रम केला भीमार्जुनानी, त्यामुळे अर्जुनानी द्रुपदाच्या मुसक्या बांधल्या आणि द्रोणाचार्यांच्या जवळ आणून ठेवला. आता एक लक्षात घ्या, द्रोणाचार्य काय करायचं ते करू शकतात, पण पांडवांना माहितीये कोणाची हत्या करणं आमचे गुरु करणार नाहीत.
आणि गुरूंना हत्याही करायची नव्हतीच, यामध्ये वादच नाही. म्हणून द्रुपद राजाला द्रोणाचार्यांनी असं सांगितलं, बरोबरीच्यांशी मैत्री होते असं म्हणालास ना, तुझं अर्ध राज्य मी घेतो आणि अर्ध राज्य तुझं तुला परत करतो. लक्षात घ्या, द्रुपदाचं अर्ध राज्य द्रोणाचार्यांनी घेतलं, अर्ध राज्य त्याला परत दिलं आणि हे जे अर्ध राज्य आहे, या राज्याचा राजा म्हणून द्रोणाचार्यांनी आपल्याकडे न घेता आपल्या पुत्राला म्हणजे अश्वत्थाम्याला त्या ठिकाणचा राजा केला. अश्वत्थामा राजा झाला असला तरी कौरवांच्या बाजूनी त्याचा स्वभावाचा जो काही कल होता तो कौरवांच्या बाजूनी होता, पांडवांच्या बाजूनी नव्हता, असं आपल्याला लक्षात येईल. ही कौरव पांडवांच्या शिक्षणाच्या काळातली अवस्था मी आपल्या समोर मांडलेली आहे. आता एक स्वतंत्र विषय यामध्ये आपल्या समोर मी मांडणार आहे. किती वेळ आहे त्या प्रमाणात जेवढा होईल तेवढा पाहूया. भगवंतानी यज्ञात भवती पर्जन्यात पर्जन्यात दन्नशंभवा हे गीतेमध्ये सांगितलं की यज्ञ जर झाला तर यज्ञामुळे पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यावर सृष्टी सुजलाम सुफलाम होते. अशा प्रकारच्या सृष्टीला सुजलाम सुफलाम करणारा यज्ञ हा सुद्धा ज्यांनी गीता वाचली, ज्ञानेश्वरीचं अध्ययन केलंय, त्यांच्या लक्षात येईल की यज्ञ सुद्धा 3 प्रकारचा आहे. एक रजोगुणी आहे, एक तमोगुणी आहे आणि एक सत्वगुणी आहे. प्रभू रामचंद्रांच्या जन्मासाठी म्हणून जो दशरथाने पुत्र कामेष्ठी नावाचा यज्ञ केला तो पूर्णपणे सत्वगुणी होता आणि त्यामुळेच जी 4ही भावंड झाली, राम कृष्ण राम लक्ष्मण शत्रुघ्न आणि भरत, हे कसे सत्वगुणाने युक्त होते हे आपल्याला लक्षात येईल. ते यज्ञाचं फल त्यामध्ये आहे, कारण तो यज्ञ सत्वगुणाने युक्त होता हे आपल्याला लक्षात येईल. म्हणून कुठेही यज्ञ चालला की तिथं जाऊन बसायचं नाही. तर यज्ञाचा संकल्प आजच्या काळात वृत्तपत्रात ते देतात. तो संकल्प पाहून मग त्या यज्ञाला जायचं का नाही ठरवलं पाहिजे. कारण यज्ञ कशासाठी कोण करील हे सांगता येत नाही. आपल्याकडे बळी देण्याची प्रथा जी आहे यज्ञामधली, ती सुद्धा तामस या क्षेत्रामध्येच मोडते. सांगायचं तात्पर्य, मी आता उदाहरण सांगणार नाही परभणी जिल्ह्यात होऊन गेलेलं, पण आता एवढं आपल्याला लक्षात घ्यायचंय की द्रुपदाच्या मनामध्ये जो द्रोणाचार्यांच्या बद्दल द्वेषभाव उत्पन्न झाला होता की द्रोणाचार्यांनी मला खाली पाहायला लावलं आणि त्यांनी दिलेल्या राज्याचे आपण आश्रित आहोत, वास्तविक पाहता हे राज्य सुद्धा त्यांनीच जिंकून घेतलंय शिष्यांच्या द्वारे, म्हणून मनामध्ये मात्र कलुषित भाव द्रोणाचार्यांच्या बाबतीत द्रुपदाच्या मनात उत्पन्न झाला. आणि म्हणून यज्ञाच्या माध्यमामधून आपल्याला पुत्र प्राप्ती व्हावी याच्यासाठी कोणाकडे जावं कोणाकडे नाही अशी ज्यावेळा गुप्त चर्चा त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात केली, त्यावेळेला उपयाज नावाच्या ऋषीचं नाव सगळ्यांनी सांगितलं की आत्ताच्या काळात यज्ञ करण्यासाठी सर्वश्रेष्ठ ऋषी कोण असतील तो उपयाज नावाचे ऋषी आहेत, त्यांच्याकडे तू जा. आणि द्रुपद राजा उपयाज नावाच्या ऋषीकडे जातो. त्यांना एकांतामध्ये आपल्या मनातला भाव मांडतो आणि मला द्रोणाचार्यांना मारणारा पुत्र
आणि अर्जुनाला वरणारी कन्या पाहिजे असं सांगतो. त्यावेळेला उपयाज ऋषी सांगतात की अशा प्रकारचा यज्ञ मी करणार नाही, कारण माझा तो स्वभाव नाही. हा तमोगुणाच्या माध्यमातून होणारा यज्ञ मी करणार नाही. आपल्याकडे मंत्रांच्या बाबतीत जे सांगितलं आहे ते मंत्राधीनंच दैवतम, ह्या सगळ्या ज्या देवता आहेत त्या मंत्रांच्या अधीन आहे. आणि म्हणून आपल्याला लक्षात येईल की राक्षसांनी सुद्धा ज्यावेळा ओम ब्रह्माय महा म्हणून काय जे काही जप केला असेल त्यावेळा ब्रह्मदेवाला त्यांना त्या उपासनेचं जे फळ आहे ते द्यावं लागलं, कारण सगळ्या देवता मंत्रांच्या अधीन आहेत. मग त्या तमोगुणाचा असो का रजोगुणाचा असो का सत्वगुणाचा असो, त्या पद्धतीने यज्ञ झाला की त्या देवतेला प्रगट व्हावं लागतं. उपयाज ऋषींनी सांगितलं की मी हा यज्ञ करणार नाही, पण द्रुपदानी त्यांची सेवा करणं काही सोडलं नाही. आमच्याकडे सेवेतून ज्ञान हा विषय जो येतोय ना, तो याही ठिकाणी पाहण्यासारखा आहे. तमोगुणाची का होईना सेवा त्यांनी सोडली नाही तमोगुणासाठी. शेवटीला ऋषी उपयाज ऋषींनी असं सांगितलं, बाबा रे, मी तर काही हा यज्ञ करणार नाही, पण माझा मोठा भाऊ आहे त्याचं नाव आहे याज ऋषी, ते तुझी इच्छा पूर्ण करू शकतात. म्हणजे मार्ग दाखवला, स्वतः करणार नाही सांगितलं पण मार्ग दाखवला. आणि मग त्याने विचारलं की तुम्ही न करता तो का करू शकतो असं वाटतं, तो तर तुमचा मोठा भाऊ आहे. मग त्यांनी सांगितलं, आज जरी तो ऋषी असला तरी बालपणी मधले काही प्रसंग त्याच्या जीवनात असे घडलेत की ज्यामुळं जे काही बालपणात आहे ते मुळापर्यंत संपत नसतं. संस्काराने संपवायचं झालं तरी काही प्रमाणात ते शिल्लक राहत असतं. रस्त्यावरची वस्तू उचलायची नाही हा शास्त्राचा नियम आहे आपली नसलेली, ती त्याने उचलली आणि घरी आणली. यावरून असं लक्षात येतं की तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी तो तयार होईल. आणि असं म्हटल्यानंतर उपयाज ऋषींची सेवा सोडून देऊन ते याज ऋषींच्याकडे गेले आणि त्यांची सेवा करायला सुरुवात केली. काही दिवस त्यांनाही आश्चर्य वाटलं की आपल्या धाकट्या भावाला सोडून हे माझ्याकडे का आले आहेत, अशा प्रकारचा भाव त्यांच्या मनात उत्पन्न झाला. मग त्यांनी सांगितलं की असा अशा प्रकारचा यज्ञ करायचा आहे मला, तुम्हाला पाहिजे तेवढं धन देतो. कारण शेवटीला रस्त्यावरची वस्तू उचलायची म्हणजे आपल्या जो पाहिजे संग्रह करायचा हा भाव त्यांच्या अंतःकरणात असला ना. आज जरी ऋषी झाले असले तरी मुळात काही गोष्टी त्यांच्या मनामध्ये ह्या होत्या की आपल्याला धन पाहिजे. त्यामुळं त्यांनी यज्ञ करायचं ठरवलं. आधी विचारलं त्यांनी, तोही प्रसंग आलेला आहे की भावानं का नाही केलं. म्हणजे नाही, त्यांनी तुमच्याकडे सांगितलंय. आणि महाभारतकार सांगतात की शेवटीला मोठ्या भावाची आज्ञा धाकट्या भावाला ऐकावी लागते. या न्यायाने याज ऋषींनी हा यज्ञ करायचा ठरवला आणि या यज्ञामध्ये मदतीला त्यांनी आपल्या धाकट्या भावाला बोलवलं आणि सांगितलं की तुलाही माझ्या बरोबर यज्ञ करण्यासाठी मदतीला यावं लागेल. मोठ्या भावाची आज्ञा म्हणून लहान भावाला सुद्धा यज्ञ करायला यायला लागलं. पण मोठा भाऊ हा त्यांचा मुख्य चारिकांचा मार्गदर्शक होता. तो यज्ञ कसा झाला काय नाही, आणि यज्ञातून द्रौपदी आणि दृष्टद्युम्नाचा जन्म कसा झाला याविषयीचं जे कथानक असेल किंवा भाव असेल तो आपण पुढील प्रवचनामध्ये पाहू. झालेली हे सेवा भगवंतांच्या चरणी अर्पण करून मी माझं बोलणं संपवतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. पसायदान घ्यायचंय महाराज. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाभो प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव. बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन. सोय रे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवोनी तिही लोकी. भजी जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये. विशेषे लोकीये दृष्टा दृष्ट विजये होवावे जी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो. येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.